नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे। मंडळी, आज आपण बघणार आहोत छान असा मसाले भात आणि भरलेलं कारलं। एकदम साधं सिंपल गावरान पद्धतीचं कारलं आणि मसाला भात, साधा सिंपल। तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। नक्की रेसिपी ट्राय करा। आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीमध्ये काही गोष्टी माझ्या हातून शूट झालं नाही, त्यासाठी सॉरी, माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे। तर मी कढई ठेवलेलं आहे, कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी दिलेली आहे। त्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी दिल्यानंतर 2 चिरलेले बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 1 उभा चिरलेला कांदा छान असा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर 1 उभा चिरलेला टोमॅटो, कांदा आणि मिरची अगदी लाल होईपर्यंत मी छान कांदा लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेला आहे। छान असा कांदा लाल झाला की त्यामध्ये 1 उभा चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो छान असा 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं की त्यामध्ये 1 बटाटा घातलेला आहे। तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीची भाज्या घालू शकता, जे तुमचे मुलं खातात, तुम्हाला आवडतात ते कुठल्याही भाज्या घालू शकता। आणि 1 शिमला मिरची घातलेला आहे। त्यानंतर थोडासा फ्लावर, त्यानंतर थोडासे वाटाणे, हिरवे वाटाणे जो फ्रोझन आहेत तो हिरवे वाटाणे मी घातलेला आहे। त्यानंतर थोडासा मीठ घालून ते छान अशी भाज्या मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे मंद आचेवरती। अगदी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे भाज्या मऊ पडेपर्यंत तेलात। काही गोष्टी माझ्याकडून स्किप झालेल्या आहेत। अजून मी व्हिडिओमध्ये सांगते की मला एका हातात मोबाईल पकडून एका हाताने मी स्वयंपाक करत आहे, त्यामुळे काही गोष्टी माझ्याकडून स्किप झालेल्या आहेत, त्याबद्दल क्षमस्व। तर मी एक छोटासा तुकडा खोबऱ्याचा मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे। थोडंसे लसूण आणि अद्रक एकदम छान असा ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। हे पेस्ट नक्की भातात घाला। तो एखादा खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे, तो गॅसवरती भाजून घ्यायचा। अद्रक आणि लसूण हे तिन्ही पण मिक्सरमध्ये वाटून ते भाज्यांमध्ये घालून छान असा परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं खोबऱ्याला। काय छान असा वास सुटलेला आहे खोबऱ्याचा, अद्रकचं, लसूणचं। नक्की हे घाला तुम्ही भातामध्ये। त्यानंतर मी तांदूळ धुवून अर्धा तास मी ते पाण्यामध्ये हे करून ठेवलं होतं, भिजवून ठेवले होते तांदूळ मी। 1 वाटी तांदूळ घेतलं तर 1.5 वाटी गरम पाणी त्यामध्ये आपण घालायचं आहे तांदळामध्ये, म्हणजे भात एकदम सुटसुटीत होतो। कशामुळे? गरम पाण्यामुळे। चवीनुसार मीठ घालू छान असा तांदूळ आपण परतून घेऊया मंद आचेवरती। छान असा तांदूळ परतून घेऊया। खूप छान होतो हा मसालेभात, तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर मी गरम पाणी ठेवले होते। 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी मी गरम पाणी घातले। छान असं मिक्स करून घेऊन टोपण लावून 2 शिटी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मी कारले चिरून त्यामधले सगळं मी बी काढून कढईमध्ये मीठ टाकून 1 वाफ काढून घेतलेला आहे। 1 वाफ काढून थंड झालं की ते सगळं पाणी पिळून काढायचं आहे कारल्यामधलं। त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, तीळ, थोडासा जिरे, त्यानंतर थोडासा अद्रक, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातलेले नाही आहे, आणि थोडासा आमसूल घातलेला आहे। चिंच मी घातलेलं नाही आहे, कारण चिंच नाही आहे, मी वापरत नाही चिंच। आणि आंबट बॅलन्स करण्यासाठी गूळ आणि धने पावडर, गूळ, साखर हे तुम्ही अवश्य घाला कारले करताना। ते सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेतले। बाइंडिंग छान येण्यासाठी 1 ते 2 चमचा मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, आणि घरचा काळा मसाला आहे, आणि लाल तिखट, आणि थोडासा मीठ घालून ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। चमचाभर तेल घातलं तरी चालतं, की तुम्हाला जर कोरडं वाटत असेल मिश्रण, 1 चमचाभर आपलं तेल घाला आणि छान असं मिक्स करून घ्या। मिक्स करून घेऊन आपण कारल्यामध्ये ते सगळं स्टफिंग भरून घेऊया छान असं।
कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. ह्याला जर तेल जास्त लागतं. तेल घातलं, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायचं आहे. मोहरी चांगली तडतडली की थोडासा हिंग घालायचं आहे. हिंग घालून छान असे ते भरलेले कारले तेलामध्ये एकदम मंद आचेवरती छान असा परतून घ्यायचं आहे. ते खूप छान होतो रेसिपी. तुम्ही कारल्याची रेसिपी नक्की ट्राय करा. 2 ते 3 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर झाकण लावून मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायचा आहे. जास्त वेळ शिजवू नका आणि पाण्याचा थोडासा शिपका मारा जेणेकरून ते मसाला जे आहे ते करपू नये. तिकडं आपण कारलेला वाफ काढून घेतो. इकडं आपला भात झालेला आहे. बघू शकता छान एकदम सुटसुटीत मसाला भात तयार झालेला आहे. आणि त्यासोबत पापड एकदम मस्त लागतो आणि टम्मक होणारी चपाती.